भाजपच्या कार्यालयात मतदान घ्या असं म्हणणाऱ्या बच्चू कडूंना मला इतकंच सांगायचंय, बच्चू भाऊ, तुमचा देखील पराभव अचलपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला। कारण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांमध्ये असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व भारतीय जनता पार्टी सोबत आहे। बच्चू भाऊ, जरा आपला पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करा आणि मग निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीला दोष द्या, एवढंच मला सांगायचं। काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला हे निवडणूक आयोगाला दोष देत आहेत। अहो चन्नीथलाजी, निवडणूक आयोगाला दोष देण्यापेक्षा राहुल गांधींचं काय चुकतं याचा विचार करा। राहुल गांधींच्या नेतृत्वात आजपर्यंत 95 निवडणुकीत तुमचा पराभव झाला। लवकरच राहुल गांधी यांची शतकवीर म्हणून घोषणा होणार आहे। 100 निवडणुका देखील राहुल गांधींच्या नेतृत्वात परास्त होतील। त्यामुळे काँग्रेसनं आधी आत्मचिंतन करावं की आपला पराभव का होतो आणि मग निवडणूक आयोगाला दोष द्यावा। महाराष्ट्रात देखील तुम्ही मतदारांचा अपमान केला होता, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं काँग्रेसला घरी बसवलं। बिहारमध्ये देखील तुम्ही मतदारांचा अपमान केला होता, त्यामुळे बिहारमध्ये देखील लोकांनी घरी बसवलं। आता राहुल गांधी शतकवीर म्हणून घोषित होतील, कारण त्यांच्या नेतृत्वात 100 निवडणुकीत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असं म्हणणाऱ्यांना इतकंच सांगायचंय की जो मुंबईचा सेवक आहे तोच मुंबईचा नगरसेवक होणार आहे। हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे, मराठी माणसांनी ठरवलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत फक्त ठाकरे ब्रँड होता, कारण ते हिंदू हृदय सम्राट होते। आता तुम्ही पलटी सम्राट आहात, त्यामुळे ठाकरे ब्रँड या निवडणुकीत नाही। या निवडणुकीत मुंबईकरांचा ब्रँड चालणार आहे। जे मुंबईचे सेवक आहेत तेच मुंबईचे नगरसेवक होतील, हे मुंबईकरांनी ठरवून टाकलंय। बिहार विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचे ढोल आणि नगारे वाजले आणि त्याच्या कानठळ्या मुंबईत बसलेल्या काही लोकांना बसल्या आहेत। खरं तर त्यांना मला सांगायचंय, सामनामधून अग्रलेख लिहिण्यापूर्वी 2010ला बिहार विधानसभेची निवडणूक कशी झाली होती ते आठवा। केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेला एनडीएला 206 जागा मिळाल्या होत्या आणि विरोधक फक्त 33 जागांवर गुंडाळले गेलेले होते। संजय राऊत तेव्हा निवडणूक आयोग तुम्हाला द्रोही वाटला नाही, तेव्हा केंद्र सरकार दोषी वाटलं नाही। आणि आता लोकांनी जंगलराजला लाकारून मंगलराजला निवडून दिल्यानंतर तुमच्या पोटात दुखतंय, तुमच्या कानठळ्या बसल्यात। तुम्हाला खरं तर सक्तीच्या विश्रांतीची आणि आरामाची गरज आहे, त्यामुळे थोडासा आराम करा आणि मग अग्रलेख लिहा। राहिला प्रश्न मुंबईचा, तर बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील बिहार सारखा निकाल महाराष्ट्रात लागल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे संजय राऊत जरा मनाची तयारी ठेवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।